पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे। ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। राम रसाची आचवी, आन रस रुचती केवी। ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे। ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे। राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे। राम म्हणता रामची होईजे। तुम्ही राम म्हटलं तर तुम्ही रामच होता। अर्थात तुम्ही निरंतर रामनाम जर घोकलं तर तुम्ही रामच होता, असा दावा तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात करतायत। राम म्हणता रामची होईजे, सकारात्मक सांगितले, रामची होईजे। राम म्हटलं की मनुष्य राम होतो, याचा अर्थार्थी संबंध काय? राम नामाने मनुष्य राम कसा होतो? तर प्रथमतः तुम्ही जीवाची व्याख्या पहा की माणसाचा जीव कसा तयार होतो। ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी जीवाची व्याख्या सांगतायत। माऊली लिहित आहेत, वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू। वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू। परमात्मा मनाच्या संगतीत गेला की परमात्मा जीव बनतो, किंवा परमात्मा अहंकाराच्या संगतीत गेला की परमात्मा जीव बनतो। वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू। वस्तू म्हणजे ब्रह्म। हे ब्रह्म हा परमात्मा मनाच्या संगतीत गेला की परमात्मा जीव बनतो। अहंकार मनात वास करतो आणि म्हणून परमात्मा अधिक मन बरोबर जीव, किंवा परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव। परमात्मा अहंकारात किंवा मनात मिसळला की परमात्माच जीव बनतो, आणि हा परमात्मा राम आहे। हा परमात्मा राम आहे, म्हणून राम अधिक मन बरोबर जीव, किंवा राम अधिक अहंकार बरोबर जीव। तुमच्या हृदयात राम उभा आहे आणि रामाच्या बाजूला अहंकार उभा आहे, म्हणून तुम्ही जीव आहात।
परंतु आता अखंड रामनामाने तुम्ही तुमच्या हृदयातील अहंकार मारून टाकलाय आणि हृदयात फक्त रामच राहिलाय। याचा अर्थ काय होतो? तुम्हीच राम झाले, वेगळा राम प्राप्त करण्याची गरज नसते। याचा अर्थ राम नामाने तुम्ही राम झाले। आणि हीच गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत आणि महाराज लिहितायत, राम म्हणता रामाची होईजे, राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे। तुम्ही निरंतर रामनाम जर घोकलं तर रामनामाने तुम्ही रामच होता, अर्थात देव होता। जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंगे। तुकोबाराय लिहित आहेत, धरियेली सोंगे येणे अवघी पांडुरंगे, धरियेली सोंगे येणे अवघी पांडुरंगे। जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे। हा पांडुरंग राम आहे, हा पांडुरंग कृष्ण आहे। जगातली प्रत्येक वस्तू पांडुरंगानं अर्थात रामानं धरलेलं सोंग आहे। तुम्ही पांडुरंगाच आहात, तुम्ही रामच आहात, पण बट्टेबाज राम आहात, बट्टेबाज पांडुरंग आहात। माझं वाक्य नीट आहे का? तुम्ही पांडुरंगच आहात पण बट्टेबाज पांडुरंग आहात। तर का? तर तुमच्या हृदयात पांडुरंगही आहे आणि पांडुरंगाच्या बाजूला अहंकार आहे, म्हणून तुम्ही पांडुरंग असूनही बट्टेबाज पांडुरंग आहात। परंतु तुम्ही अखंड रामनामाने तुमच्या हृदयातील अहंकार जाळून टाकला। आता हृदयात फक्त पांडुरंग राहिला आणि हृदयात फक्त पांडुरंग राहणं म्हणजे तुम्हीच पांडुरंग बनणं, तुम्हीच राम बनणं। आणि मग तुम्ही राम कशानं बनले? तर रामनामानं। कसे? तर रामनामानं हृदयातील अहंकार जाळून टाकला। आता हृदयात फक्त राम उरला, हृदयात फक्त राम उरणे म्हणजे तुम्हीच राम होणे। मग तुम्ही राम झाले कशाने? तर रामनामाने। आणि म्हणून राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे। राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे। तुम्ही रामच आहात पण बट्टेबाज राम आहात। का? तर तुमच्या हृदयात राम उभा आहे आणि बाजूला अहंकार उभा आहे, म्हणून हा राम बट्टेबाज झालाय। निरंतर रामनामानं हा हृदयातला अहंकार जाळा, हृदयातून अहंकार निघून गेला की खाली फक्त शुद्ध राम उरतो आणि तुम्ही शुद्ध राम होता। तुम्हाला वेगळा राम प्राप्त करण्याची गरज नसते आणि म्हणून रामनामानेच मनुष्य राम होतो। आणि हेच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि महाराज लिहित आहेत की राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे। रामनामानं मनुष्य रामच होतो। या जगातील प्रत्येक वस्तू देव आहे, राम आहे। मी बोललो की तुम्ही आम्ही राम आहोत पण बट्टेबाज राम आहोत। का? तर आमच्या हृदयात राम आहे आणि बाजूला अहंकार आहे, म्हणून आम्ही बट्टेबाज आहे। राम आहोत पण बट्टेबाज राम आहोत। निरंतर रामनामानं अहंकार जाळा। राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशधडी। निरंतर रामनामानं अहंकार जळतो, काम क्रोध पळून जातात, विकार निघून जातात। मग तुमच्या हृदयात राम उभा आहे आणि बाजूला अहंकार उभा आहे, म्हणून तुम्ही राम असूनही बट्टेबाज राम आहात। कारण या रामात अहंकार मिसळला आहे आणि तुम्ही जीव झालेत म्हणून बट्टेबाज राम आहात। तुमच्या हृदयात राम आहे, बाजूला अहंकार आहे, म्हणून बट्टेबाज आहात। निरंतर रामनामानं अहंकार जाळा, हृदयात फक्त राम उरेल आणि तुम्हीच शुद्ध राम बनाल, वेगळा राम प्राप्त करण्याची गरज नसते। आणि म्हणून महाराज म्हणतात की राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे। रामनामानं राम होणं म्हणजे तुम्ही संत बनणं, रामनामानं तुम्ही राम होता म्हणजे तुम्ही संत बनता। आणि देव आणि संत एकच असतात। देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा। संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म। संत हा चालता बोलता राम असतो।
संत हा चालता बोलता राम असतो. संत आणि राम, संत आणि भगवंत एकच असतात. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कुंभ, हे माणूस पण हे भांब लौकिक भागू. अर्थात देव आणि संत, राम आणि संत एकच असतात. राम नामानं तुम्ही संत झाले, संत झाले म्हणजेच राम झाले. मला सांगा, आपल्या सभोवताली भरपूर संत आहेत. चाकरवाडीचे दादा माऊली आहेत, भगवान बाबा आहेत, नगरनारायण महाराज आहेत, श्री व्यंकट स्वामी आहेत, वामन भाऊ आहेत, अजून अन्य अन्य संत, जनाबाई आहे, नामदेव महाराज आहेत, तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, नाथ महाराज, नामदेव महाराज हे अवतारी संत आहेत. पण ते सोडून बाकीचे जनाबाई, सुखा महाराज, नरहरी सोनार, गोरोबा काका, सावता महाराज, ही जी संत मंडळी, ही संत झाली कशी? या संतांच्या हृदयात राम उभा आहे आणि रामाच्या बाजूला अहंकार उभा आहे. या संतानं निरंतर रामनामानं त्यांच्या हृदयातील अहंकार जाळला. मग हृदयातून रामनामानं अहंकार निघून गेला, त्यांच्या हृदयात फक्त राम उरला आणि ते शुद्ध राम झाले. काय केलं का संतांनी? निरंतर रामनामानं हृदयातील अहंकार जाळला, अहंकार गेले, खाली शुद्ध राम उरतो, तुम्हीच राम होता. तेच तुकोबाराज सांगतात की राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. अशा प्रकारे ही सर्व संत मंडळी मनुष्य रूपातून संत झाली. ती केवळ निरंतर रामनामानं, रामनामानं सर्व विकार अर्थात अहंकार जळून गेला, हृदयातला अहंकार गेला, खाली फक्त राम उरला. राम उरला म्हणजे तुम्हीच राम झाले. आणि म्हणून राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. संत आणि राम यांच्यात फरक नसतो. संत हे रामच असतात, संत हे कृष्णच असतात. आणि म्हणून मी विधान केलं की जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. तुम्ही आम्ही पांडुरंगच आहोत, पण बट्टेबाज पांडुरंग आहोत. का तर आमच्यात अहंकार मिसळलाय. नरवारा लिहित आहेत, सांगे पितळेची गंदी काळीक, जे फिटली होय निशेष, तरी सुवर्ण काय अनिक जोडू जायचे. सांगे पितळेची गंदी काळीक, जे फिटली होय निशेष, तरी सुवर्ण काय अनिक जोडू जायचे. अरे वा, पितळाला गंज लागायचा बंद झाला तर पितळ हेच सोनं, वेगळं सोनं विकत घ्यायची गरज नाहीये. तसं तुमच्या हृदयातील अहंकाराचा गंज तुम्ही रामनामानं जाळला तर तुम्हीच राम, वेगळा राम विकत घेण्याची गरज नाही. पितळ आणि सोनं यात काय फरक आहे? पितळाला गंज लागतो, सोन्याला गंज लागत नाही. पितळाला गंज लागतो म्हणून पितळ हलकं आहे, सोन्याला गंज लागत नाही म्हणून सोनं भारी आहे. पण पितळाला गंज लागायचा बंद झाला तर पितळ हेच सोनं, वेगळं सोनं विकत घ्यायची गरज नाही. तसं तुम्ही बट्टेबाज पांडुरंग आहात का तर तुमच्या अंतकरणाला अहंकाराचा गंज लागलाय. पण तुम्ही निरंतर रामनामाने हा अहंकाराचा गंज जाळला. आता हृदयात शुद्ध पांडुरंग, शुद्ध राम उरतो आणि तुम्हीच राम होता. वेगळा राम प्राप्त करण्याची गरज नसते. आणि म्हणून इथे आणि यालाच तुकोबाराय म्हणतात की राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. ज्ञानोबा काय म्हणतात बघा या जीवाबद्दल बोलताना, की तो परमात्माची परी दुसरा, तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे वरभरा संतोषे शिने. जीव हा परमात्माच आहे, जीव हा परमात्माच आहे, परंतु तो
अहंकाराच्या निद्रेत घोरतोय, म्हणून तो जीव झालाय. अन्यथा हा जीव परमात्माच आहे, परंतु तो अहंकाराच्या निद्रेत घोरतोय म्हणून जीव आहे. तो परमात्माची परी दुसरा अहंकार निद्रा निदसुरा स्वप्नीचे वरबरा संतोषशीने. जीव हा परमात्माच आहे, जीव हा रामच आहे, पण हा जीव हाच राम अहंकारात मिसळलाय म्हणून बट्टेबाज आहे. हा अहंकार घालव ना निरंतर रामनामाने. अहंकार गेला खाली शुद्ध राम उरतो. तुम्हीच राम होता. याला तुकोबाराय म्हणतात की राम होता राम म्हणत, याला तुकोबाराय म्हणतात राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायात 3 शब्द आलेत: आदिदैव, आदिभूत आणि आदियज्ञ. आदिभूत म्हणजे आपलं शरीर, आदिदैव म्हणजे जीव, आणि आदियज्ञ म्हणजे शुद्ध परमात्मा. नरवरा लिहित आहेत की आदिदैवादिभूत तेही मी चिकीर समस्त, परी पंधरे किडाळा मिळत काय साके नव्हे. भगवंत म्हणतात की आदिदैव आदिभूत अर्थात हे शरीर हा जीव मीच आहे, अर्थात भगवंतच आहे. परंतु शुद्ध सोन्यात जर बट्टा घातला तर सोने बट्टेबाज होतं. शुद्ध सोन्यात बट्टा घातला सोनं बट्टेबाज होतं. तसं शुद्ध परमात्म्यात अहंकार मिसळला की परमात्माही बट्टेबाज होतो. आणि मग हा अहंकार घालवा ना, रामनामाने अहंकार घालवा. राम म्हणता काम क्रोधाचे धन, होय अभिमान देशोधडी. रामनामाने अहंकार घाला. हृदयातला अहंकार गेला, शरीरातला अहंकार गेला, खाली राम उरतो, तुम्ही देव बनता. आणि मग देवातन तुमच्यात फक्त अहंकाराचा अविद्येचा पडदा आहे. नरवारा लिहित आहेत अविद्येची जवनिक फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे. मग मनो एक होऊन आटे तरी काय दोन होती. अविद्येची जवनिक फिटे, भेदभावाची अवधी तुटे. अविद्या अर्थात अहंकार. भगवंतानी आमच्यामध्ये अहंकाराचा पडदा आहे, अविद्येचा पडदा आहे. भगवंत जसे नवरा बायको असतात, लग्नामध्ये अंतरपाठ असतो दोघांच्या मध्ये, तसं भगवंतानी आमच्यामध्ये हा अंतरपाठ आहे, पडदा आहे. कोणता? अहंकाराचा अर्थात अविद्येचा. आता हा अहंकाराचा अविद्येचा पडदा ओढून बाजूला काढला की भगवंत उघडा होतो, आमच्या समोर येतो, आणि भगवंतानं आम्ही एक होतो. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत भगवंतानं आम्ही वेगळे, पण अहंकाराचा पडदा ओढून काढला आमच्या आणि भगवंताच्या मधला, तर भगवंत आमच्या समोर येतो, अर्थात आम्हीच भगवंत होतो. आधी आम्ही दोन आहेत अहंकारामुळे, पण अहंकार गेला की भगवंतानं आम्ही एकच होतो, आम्हीच देव होतो, आम्हीच राम होतो. याला तुकोबाराय म्हणतात की राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. ते ज्ञानोबाराय सांगतात की अविद्येची जवनिक पिटे आणि भेदभावाची अवधी तुटे. मग मनो एक होऊन आटे तरी काय दोन होती. हा जो देवातन आमच्यात भेदभाव आहे, देव वेगळा आम्ही वेगळा, तो अविद्येच्या जवनिकेमुळे अर्थात अहंकाराच्या पडद्यामुळे. हा अहंकाराचा पडदा ओढून काढा ना, देवाच्या आणि आमच्या मधला रामनामानं पडदा ओढून काढा. देव आमच्या समोर येतो, आम्हीच देव होतो, आम्हीच देव होतो. नरवारा लिहितात की पै केसाचा गुंडाळा वरी ठेवली स्फटिक शिळा. पै केसाचा गुंडाळा वरी ठेवली स्फटिक शिळा. एक काचेचा तुकडा घ्या आणि त्याच्या खाली केस मांडा, किंवा केस घ्या आणि त्याच्यावर काचेचा तुकडा मांडा, किंवा लॅबोरेटरी मधली ग्लास स्लाइड असते ती मांडा, काही मांडा. केस आहे त्याच्यावर काच मांडा पारदर्शक. आता अखंड काच आहे, पण तिच्या खाली केस आल्यामुळं ती काच तुटल्यासारखी दिसते, काच तुटल्यासारखी फुटल्यासारखी दिसते. आता केस हळूच ओढून काढा, ती काच पण अखंड दिसते. काच अखंड दिसते,
ती काच अखंडच आहे, फुटलेली नाहीच आहे, तिच्या खाली केस आलाय म्हणून दुभंगल्यासारखी दिसते. तसं जीव हा देवच आहे, पण अहंकारामुळे देवापासून वेगळा दिसतो. हनुमंतानं मला लिहितात, किती विची अहम भाव जाय ऐक्य ते आधीची आहे, हेची साच जेत होय तो आधी यज्ञो मी. ऐक्य ते आधीचे आहे. देवाचा आमच्यात मूळचंच ऐक्य, पण भेद का आला तर अहंकारामुळं. मग अहंकार जाळा ना रामनामाने. मग ज्ञानोबा लिहितात की तीवीची अहम भाव जाय ऐक्य ते आधीची आहे, हेची साच जेत होय तो आधी यज्ञो मी. जीव हा देवाच आहे, पण देवात आणि जीवात अहंकाराचा पडदा आलाय. रामनामानं अहंकाराचा पडदा ओढून काढा किंवा जाळून टाका. देव तुमच्या समोर येतो. नवे नवे तुम्हीच देव बनता. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नसते. देवातून तुमच्यात मूळच ऐक्य, फक्त अहंकारामुळे भेदभाव आलाय. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की तीवीची अहम भाव जाय ऐक्य ते आधीची आहे, हेची साच जेत होय तो आधी यज्ञ मी. जीव देवच आहे, जीवातून देवात मूळच ऐक्य. नवे नवे जीव हा देवच आहे, पण अहंकारामुळे बाधा आलाय. अहंकार जाळला की तुम्ही साक्षात राम आहेत. अहंकार जाळा तुम्ही राम होता. राम म्हणता रामची होईजे, पदी बसविनी पदवी घ्यायची. आमचं शरीर एक भावलंय आणि याला अविद्येच्या चिंधेने गुंडाळलंय. ज्ञानोबा लिहित आहेत, अविद्येच्या चिंधिया गुंडोनी जीव वाहुलिया, खेळवी तसे तिगुनिया अहंकार रज्जू आहे. खेळवी तसे तिगुनिया अहंकार रज्जू. आमचं शरीर एक भावलंय, याला अविद्येच्या चिंध्यानं कपड्यानं गुंडाळलंय आणि अहंकाराची दोरी या जीवरूपी भावल्याला हलवते. मी 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 अहंकार म्हणजे तरी काय? मी देहाने देह संबंधनी माझं. जगात सत्य आहे, मी देह आहे आणि देह संबंधनी माझं, हा अहंकार असतो. आणि जगात मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे अहंकार जाणं, माया जाणं, अविद्या जाणं. तर उभ्या आयुष्यात आम्हाला करायचं काय? तर मी आणि माझं घालवायचे. ज्याने मी आणि माझं घातलंय तो संन्यासी असतो, तो संत असतो, तोच देव असतो. मी तू हे भाष नेणे माझे काहीच न मने, सुख दुःख भोगणे नाही जया. ज्ञानोबा. मी तू हे भाष नेणे माझे काहीच न मने. जसं मी आणि माझं गेले तो देव असतो, तो संन्यासी असतो. आणि मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जा निरंतर. जसं मी आणि माझं गेलंय, गेली याची सेन करी न पवता चाडण धरी, जो सुनिश्चळी अंतरू मेरू जैसा. आणि मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. गेली याची सेन करी न पवता चाडण धरी. गेले तर गेले, आलं तर आलत नाही आलं. अर्थात जो विरक्त आहे आणि ज्याचं मी आणि माझं गेलंय, अर्थात अहंकार गेलाय, तो संन्यासी असतो, तो देव असतो, तो संत असतो. आणि मग मी आणि माझं घालवायचं म्हणजे अहंकार घालवायचा आहे. देवाने हा अहंकार आडवा लावलाय. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकळा खेळवी सूत्र, बाहेरी नटे छायाचित्र. लक्ष 84. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकटा काय केलंय भगवंतानी? आमच्यात आणि त्याच्यात अहंकाराचा पडदा लावलाय, मायेचं वस्त्र लावलंय. ही माया म्हणजेच अहंकार. ही माया अहंकार आमच्यामध्ये घातली. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकटा खेळवी सूत्र, बाहेरी नटे छायाचित्र. लक्ष 84. देवानी तुमच्यात आणि देवात हे मायेचं अहंकाराचं वस्त्र मुद्दा म्हणून लावलंय आणि या मायेच्या वस्त्राच्या आड तो लपलाय. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकटा खेळवी सूत्र. जीवात आणि देवात हे मायेचं अहंकाराचं एक वस्त्र आहे, ते आडवं आलंय. फक्त हे वस्त्र वडून काढायचे आणि रामनामानं हे वस्त्र वडता येतं. अहंकाराचं वस्त्र किंवा जवनिक रामनामानं वडता येतं किंवा जाळता येतं. अर्थात हा अहंकार रामनामाने जाळता येतो, जो देवाच्या नामच्या मध्ये आलाय. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, तुम्हीच देव असता. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नसते. म्हणून मोक्ष आम्ही जो भोगतो तो मोक्ष म्हणजे तरी काय? अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो.
अहंकार सहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष. हनुमंत तुकोबाराय बोलतात की अहंकार गेला तुका मने देव झाला. अहंकार गेला तुका मने देव झाला. तुकोबारायने मोक्षाची केलेली व्याख्या. जनावरं हीच व्याख्या करतात मोक्षाची. तैसे मनपण मुद्दल जाय मग अहंभावाधिक की आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. जसं मनच मुद्दल गेले तर मनात वास करणारा अहंकार आपाप जातो. जसं गरोदरबाई मेली तिच्यातला गर्भ आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही. तसं मन मेलं की मधला अहंकार आपाप मरतो आणि अहंकार मरणं हीच मुक्ती असते. आणि म्हणून अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं, अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. तसे मनपण मुद्दल जाय मग अहंभावाधिक की आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. अर्थात अहंकार जाणं हीच मुक्ती आहे. नाथ महाराज हीच व्याख्या सांगतात. देहांतेचे दडपण त्याची बद्धतेचे लक्षण, देहांतेचे निरसन मुक्तता जाण नावताय. देहांत धरून ठेवणं हे बंधन आहे आणि देहांत जाणं हीच मुक्ती. देहांतेचे निरसन, निरसन म्हणजे जाणे, देहांकार जाणे हीच मुक्ती. देहांतेचे निरसन मुक्तता जाण नावताय. आणि म्हणून हा अहंकार ही अंता मनात वास करते. पण अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून असं म्हटलं की मन येव मनुष्यानाय कारण बंद मोक्ष हो. मन येव मनुष्यानाय कारण बंद मोक्ष. मनुष्याला बंधनात घालणं आणि बंधनातून सोडवणं हे काम मनाचं आहे. जोपर्यंत मन जिवंत आहे आणि मनातील अहंकार जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही संसार बंधनात अडकणारच. आणि मन आणि मनातला अहंकार गेला की तुम्ही संसार बंधनातून सुटणार. तीच मुक्ती असते. मन येव मनुष्यानाय कारण बंध मोक्ष. तुमचं संसार बंधन आणि संसारातून मुक्ती हा खेळ सगळा मनाचा आहे आणि मनात वास करणाऱ्या अहंकाराचा आहे. आणि म्हणून अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा करणं हाच मोक्ष आहे. म्हणून उभ्या आयुष्यात तुम्ही आम्हाला काय करायचं आहे तर अखंड रामनामानं हा अहंकार जाळायचा आहे आणि मनाला मारायचं आहे. मन कशाने मरतं? रामनामानं. रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामानं मनाचं उन्मन होतं, मन मरतं. रामकृष्ण नामाने अहंकार मरतो. कारण मन मेले की मनाच्या आत वास करणारा अहंकार आपाप मरतो. अहंकार मनात वास करतो. मग रामनामानं तुम्ही अहंकार मारा, मन मारा. हृदयात राम उभा आहे, रामाच्या बाजूला अहंकार उभा आहे. निरंतर रामनामानं हा अहंकार मारा. अहंकार मेला की हृदयात फक्त राम उरतो. तो शुद्ध राम असतो. तो शुद्ध राम तुम्ही बनता. तुम्ही राम कशाने झाले? रामनामानेच झाले. कसे? तर रामनामाने अहंकार मारला. आता फक्त हृदयात राम उरला आणि तुम्हीच राम झाले. मग तुम्ही राम झाले कशाने? तर रामनामाने झाले. आणि म्हणून महाराज म्हणतात की राम म्हणता रामाची होईजे पदी वैश्वनी पदवी घ्यायची. राम म्हणता रामाची होईजे पदी वैश्वनी पदवी घ्यायची. आणि म्हणून परमार्थ 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 म्हणजे काय? दुसरं तिसरं नाही, काही नाही आहे. परमार्थ म्हणजे काय? तर अहंकार आणि विषय वासना घालवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. काय परमार्थ? अहंकार आणि विषय वासना घालवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, तर नको ते घालवणं म्हणजे परमार्थ. आणि नको ते आहे अहंकार आणि विषय वासना. यासाठी चिकाटी हवी, रामनामाची चिकाटी हवी. जीवाचं रान करावं लागतं रामनामासाठी, तेव्हा तुम्हाला राम बनता येतं. क्रिकेटची वर्ल्ड कपची मॅच चालू आहे, फायनल मॅच. दोन्ही टीम जीवाचं रान करतात. वर्ल्ड कप आहे, सगळ्यात भारी खेळ जगात क्रिकेट मानला जातो. आणि वर्ल्ड कपची मॅच आणि ती फायनल. आमनेसामने दोन टीम उभ्या आहेत. दोन्ही टीम जीवाचं रान करतात. तेव्हा कोणीतरी एक जिंकतं. का जिंकलं वर्ल्ड कप? जीवाचं रान केलं. तसं रामनामासाठी जीवाचं रान करा. तुम्ही राम जिंकता, तुम्ही राम होता. राम बनण्यासाठी किंवा राम घोकण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विना.
तुम्हाला आयुष्याचं मोल करायचं आहे, अर्थात तुम्हाला राम बनायचं आहे, तर एकही वायफळ शब्द तुमच्या तोंडातून निघता कामा नाही. इतका राम घोका. तो का म्हणे करा आयुष्याची मोल, नाका वेचू बोल नामे विना. हरिनामाशिवाय एकही वायफळ शब्द तोंडातून निघू देऊ नका. सातत्यानं राम घोका, तुम्ही रामच व्हाल, रामच व्हाल. गोविंद गोविंद मना लागली या छंद, लावी मना पिशे गोविंदाची. आता बोलण्याची नाही देवाविना काही. देवाशिवाय दुसरं बोलायचंच नाही. आलतू फालतू लोकात बसायचंच नाही. जे रामनाम घेत नाहीत त्यांच्यात जायचंच नाही, मिसळायचंच नाही. जे रामनाम घेतात त्यांच्यात मिसळायचं, ते थोडंसं गरज असेल तर. अन्यथा आपल्या एकांतामध्ये राम घोकायचं. आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्य ते येती लाभ घर. आवडीने रामनाम विठ्ठलनाम घोका, अलभ्याचे लाभ आपाप तुमच्या घरात येतात. आणि अलभ्य लाभ काय असतात? आलतू फालतू वस्तूची प्राप्तीची नाही आहे. संसारी वस्तूची प्राप्ती म्हणजे अलभ्य लाभ नाही आहे. लेकरं झाले, बायको मिळाली, गडगंजे पैसा मिळाला, हे अलभ्य लाभ नाही आहेत. अलभ्य लाभ काय आहेत? अलभ्य लाभ आहे विवेक, अलभ्य लाभ आहे वैराग्य, अलभ्य लाभ आहे सद्गुरूची भेट, अलभ्य लाभ आहे आत्मज्ञानाची प्राप्ती, अलभ्य लाभ आहे मुक्तीची प्राप्ती, अर्थात भगवंताची भेट, भगवत स्वरूप बनणं, हा अलभ्य लाभ आहे. अलभ्य लाभ आहे संत पदाची प्राप्ती. आणि म्हणून विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान, मुक्ती, हरिपद, संतपद हे अलभ्य लाभ आहेत. त्यात राम बनणं हा सर्वात मोठा अलभ्य लाभ आहे. हरिपद आणि संतपद हे अलभ्य लाभ आहे. हरिपद संतपद एकच असतात. थोडंसं संतपद हरिपदापेक्षाही मोठं आहे, पण एकच गृहीत धरून चला. या जगात सर्वात अलभ्य लाभ काय? तर हरिपद किंवा संतपद. आणि हरिपद संतपद तुम्हाला रामनामानं मिळतं. रामनामानं तुम्ही रामच बनता. आणि म्हणून तुम्हाला राम बनायचं आहे, जीवाचं रान करावं लागतं. कशासाठी? राम घोकण्यासाठी. आयुष्यभर राम घोका. मी बोललो वर्ल्ड कपची फायनल मॅच आहे, टीम समोरासमोर आहेत. जिंकण्यासाठी दोन्ही टीम जीवाचं रान करतात. कुणीतरी एक जिंकतं. राम बनण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. त्या क्रिकेट मॅच सारखं आयुष्यभर राम घोकावं लागतो, तोंडावर पडू पडू. राम घोकला, रामनामानं हृदयातील अहंकार जळतो. रामनामानं हृदयातील अहंकार जळतो. हृदयात फक्त शुद्ध राम उरतो आणि तुम्ही शुद्ध राम बनता. तुम्ही शुद्ध राम कशाने झाले? रामनामाने झाले. आणि म्हणून महाराज म्हणतात की राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. लक्षात. आता तुम्ही रामनामानं राम झालेत, पण कसे झाले? त्याची प्रक्रिया काय? रामनामानं राम झाले, पण प्रक्रिया काय काय? कसे कसे राम झाले? तर तुकोबार आहे का अभंगातून सांगतायत की शरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी. शरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी. या संसाराचा असा एक नियम आहे की जी वस्तू जिथून निघाली आहे ती तिथं परत आल्यावर स्थिरावत असते. उदाहरणार्थ तुम्ही पंढरपूरला निघालेत, पिशवी घेतली, पत्नीला म्हणाले मी येतो ग पंढरपुराहून. लागले पंढरीच्या वाटेला, चला 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 पंढरीला जायचे. पंढरपूरला गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, फराळ केला, जेवण केलं. पुन्हा चला 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 गावी जायचे. बसस्टँडला गेले, एस टी पकडली, गावी आले, घरी आले, पिशवी टेकवली, तुम्ही बसले घरी, तुम्ही स्थिरावले. तुम्ही पंढरपुरात गेले, तिथं स्थिरावत नाहीत. बसस्टँडला गेले, स्थिरावत नाहीत. वापस निघाले, स्थिरावत नाहीत. तुम्ही स्थिरावता कुठं? तर घरी येऊन पिशवी टेकवली, तेव्हा तुम्ही स्थिरावता. अर्थात तुम्ही घरून निघाले आणि घरी आल्यावर स्थिरावले. याचा अर्थ जी वस्तू जिथून निघते ती तिथं परत आल्यावर स्थिरावत असते. तुकोबारा हे सांगतात की क्षराला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी. उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेने समुद्राचं पाणी वाफेच्या रूपात शोषून घेतलं जातं.
ही वाफ आकाशात उंच जाते आणि पावसाळा सुरू झाला या वाफेला थंड हवा लागली तिचे ढग बनतात किंवा थंड हवा लागले ते ढगाचं पाऊस पडतो आणि हा पाऊस नद्यामार्फत पुन्हा समुद्राला येऊन मिळतो. समुद्राचं पाणी समुद्रातून निघाले आणि समुद्राला परत येऊन भेटले तेव्हा ते पाणी स्थिरावले. याला तुकोबाराय म्हणतात की क्षराला सागर गंगा उगी मिळे आपणची खेळे आपणाशी. समुद्राचं पाणी वाफेच्या रूपात समुद्रापासूनच निघलंय सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे. ती वाफ वर गेली तिचे ढग बनले तिला थंड हवा लागली की पाऊस पडला. हा पाऊस नद्याच्या मार्फत समुद्राला येऊन मिळाला. पाणी समुद्राला येऊन मिळालं म्हणजे समुद्राचं पाणी निघाले समुद्रापासून पुन्हा समुद्रालाच येऊन मिळाले तेव्हा ते स्थिरावले. इथे समुद्र एक प्रकारे स्वतःसोबतच खेळत असतो. तसे देवही एक प्रकारे स्वतःसोबतच खेळत असतो. आपलं मन निघाले परमात्म्यापासून. आमचं मन हा भगवंत आहे. भगवंत गीतेच्या 11 अध्यायात त्याची साक्ष देत आहेत. ज्ञानोबा लिहित आहेत, इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11 मन हे एक इंद्रिय. ते मन जे आहे भगवंत म्हणतात ते मी आहे. मन राम आहे, मन कृष्ण आहे, मन पांडुरंग आहे. इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. प्राणी मात्रात असलेली चेतना मी आहे. इंद्रियात 11 इंद्रिय असलेलं मन मी आहे. अर्थात मन भगवंत आहे. हे मन भगवंतापासून निघतं. तुमच्या आमच्या आत गुप्त रूपानं वास करतं. पण जेव्हा हे आमचं मन परत जाऊन भगवंतात कायमचं लीन होईल, भगवंताच्या चरणावर त्या मनाची कायमची आत्यंतिक निवृत्ती होईल, तेव्हा ते भगवंताच्या चरणावर किंवा भगवंताच्या आत्मस्वरूपात कायमचं स्थिरावतं आणि याला मुक्ती म्हणतात. आणि म्हणून मी बोललो की अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. समुद्राचं पाणी समुद्रापासून निघाले वाफ्याच्या रूपात, पण हेच पाणी समुद्राला येऊन परत मिळाले आणि स्थिरावले. तसं आमचं मन भगवंतापासून निघाले, हे परत भगवंताला जाऊन मिळतं, भगवंताच्या चरणावर कायमचं लीन होतं, नाश पावतं, तिथं त्याची आत्यंतिक निवृत्ती होते, तेव्हा ते तिथं स्थिरावतं भगवंताच्या आत्मस्वरूपात. ही मुक्ती असते. म्हणजे समुद्राचं पाणी समुद्रापासून निघाले, समुद्राला परत मिळाले, तेव्हा स्थिरावले. मन भगवंतापासून निघाले, भगवंताला जाऊन मिळाले, कायमचं भगवंताच्या चरणात लीन झाले, तिथं आत्यंतिक निवृत्ती झाली मनाची, तिथं स्थिरावले. आणि त्याचं स्थिरावणं ही मुक्ती असते. त्याचं स्थिरावणं ही मुक्ती असते. आणि मग तुकोबाराय दाखला देत आहेत की क्षराला सागर गंगा उगी मिळे आपणची खेळे आपणाशी. समुद्र एक प्रकारे स्वतःसोबत खेळत असतो, तसं भगवंतही स्वतःसोबत खेळत असतो. कारण मन हे भगवंत आहे. मन हा भगवंत आहे. मन भगवंतापासून निघतं आणि ते परत जाऊन भगवंतात कायमचं लीन होतं, तेव्हा ते मन स्थिरावतं. आणि मनाचं हे भगवंताच्या चरणावर कायमचं लीन होणं, कायमचं स्थिरावणं ही मुक्ती असते. आणि मुक्ती म्हणजे तुम्ही देव होता, तुम्ही राम होता. मन भगवंताच्या पायावर नेऊन लीन करणं, तिथं आत्यंतिक निवृत्ती करणं, यासाठी रामनाम गोकावं लागतं. त्याशिवाय कसं होईल? मग इथं झालं काय? रामनामानंच मन तुम्ही भगवंताच्या चरणापर्यंत नेलं, तिथं लीन केलं, त्याचं उन्मन झालं रामनामानं. तेच ज्ञानोबा म्हणतात की रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयाशी लादली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामानं मनाचं उन्मन होतं, मन मरतं. हे मन अंतर्मुख होऊन, रामनामानं मन अंतर्मुख होऊन हृदयस्थ रामाला भेटतं. जेव्हा तुम्ही रामनाम घेता तेव्हा मनाची अंतर्मुखता साधते. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. आणि ज्यावेळेस तुम्ही निरंतर रामनाम घेता त्यावेळेस मने निरंतर कायमचं स्थिरावलेलं असतं. ते रामाच्या चरणावर कायमचं लीन होतं, तिथं त्याचं उन्मन होतं. मन तिथं मरतं, नाहीसं होतं. अर्थात भगवंताच्या चरणात कायमचं लीन होतं.
आणि तो मनाचा मनपणा नाहीसा होणं ही मुक्ती असते. आणि मग अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. तिन्ही महासंतांनी याच व्याख्या केल्यात. तुकोबाराय बोलले अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं हीच मुक्ती. तसे मनपण मुद्दल जाय मग अहमभावाधिक किया आहे म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभव येतो. ज्ञानोबा आहे मुक्तीची व्याख्या. अहंकार जाणं हीच मुक्ती. नाथ महाराज देहांतेचे दडपणतेची बद्धतेचे लक्षण देहांतेचे निरसन मुक्तता जाण नावत आहे. देहांता जाणं हीच मुक्ती आहे. अर्थात अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हीच मुक्ती आहे. आणि म्हणून नाथ महाराज बोलतायत एका ओळीतून भागवतामध्ये की एकदा भागे नारायण स्वय झाला जनार्दन. एकदा भागे नारायण स्वय झाला जनार्दन. मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न चतुर्धा जाण विभागला. मन बुद्धी चित्त अहंकार या चारही गोष्टी नारायण तत्वापासून निघतात. आणि या चारही गोष्टी जेव्हा परत जाऊन नारायण तत्वात विलीन होतात त्याला मुक्ती म्हणतात. एकदा भागे नारायण स्वय झाला जनार्दन. मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न चतुर्धा जाण विभागला. मन बुद्धी चित्त अहंकार या चारही गोष्टी नारायण तत्वापासून निघतात आणि परत जाऊन नारायण तत्वात विलीन होतात. तेव्हा त्या स्थिर होतात आणि नारायण तत्वात विलीन होणं ही मुक्ती असते. अर्थात मन बुद्धी चित्त अहंकार चैतन्यापासून नारायण तत्वापासून निघालेत आणि या चारही गोष्टी जेव्हा नारायण तत्वाला जाऊन भेटतील तिथं कायमचं लीन होतील तिथे त्यांची अत्यंतिक निवृत्ती होईल ही मुक्ती असते. आणि म्हणून ज्ञानोबा याची साक्ष देत आहेत. माऊली लिहित आहे तैसे संकल्पनी काढिले जयाचे मनची चैतन्य झाले. त्याने एकदेशी परी व्यापिले लोकत्रय. नीट ऐका होया. तैसे संकल्पनी काढिले जयाचे मनची चैतन्य झाले. त्याने एकदेशी परी व्यापिले लोकत्रय. तो एकदेशी शहरात आहे पण त्रैलोक व्यापून असतो. कोण? ज्यांनी संकल्पातून मन काढले आणि चैतन्यात विलीन केले. जयाचे मनची चैतन्य झाले. अर्थात मनाचं चैतन्य होणं हीच मुक्ती आहे. चित्ताचं चैतन्य होणं हीच मुक्ती आहे. चित्ताचे चैतन्य झाले तिथं यातायात निमाले घनानंद. बरोबर आहे. मनाचं चैतन्य झाले चित्ताचं चैतन्य झाले. बुद्धी परतोनी पाठमोरी ठाके आणि आपणच आपण अशी देखे आणि देखत खेळ ओळखे मने ते तत्व मी. बुद्धी ती म्हणते मी उगाच विषयाकडे धावते. सहज मागं ओढून पाहिलं तिला परमात्मा दिसतो. ती बुद्धी म्हणते परमात्मा मी काय विषयाकडे धावते. परतोनी पाठमोरी ठाके आणि आपणच आपण असे देखे देखत खेळ ओळखे मने ते तत्व मी. बुद्धी म्हणते मी विनाकारण वेळी झाले. विषयाच्या संगती पसरू होत असे मती ते स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. मी उगाच विषयाकडे धावते. मागं वळून पाहिलं तर परमात्मा दिसतो. ती म्हणते अरे परमात्मा तर मी. परतोनी पाठमोरी ठाके आणि आपणच आपण असे देखे देखत खेळ ओळखे मने ते तत्व मी. बुद्धी माघारी फिरते तत्वात ब्रह्मात जाऊन विलीन होते. बुद्धीचं ब्रह्मात विलीन होणं हीच मुक्ती असते. आता राहिला अहंकार. जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. येण्याची सत्कर्मे अशेषी अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. ज्याचं अहम ज्याचा अहंकार आत्मस्वरूपात विलीन होतो हीच मुक्ती असते. आणि मग चित्ताचं चैतन्य होणं मनाचं चैतन्य होणं बुद्धीचं चैतन्य होणं अहंकाराचं चैतन्य होणं या चारही गोष्टी चैतन्यात विलीन होणं ही मुक्ती असते. या चारही गोष्टी म्हणजे अंतःकरण चतुष्टय आणि हा सगळा अंतःकरण चतुष्टय चैतन्यात विलीन होणं ही मुक्ती आहे. हा अंतःकरण चतुष्टय या चारही गोष्टीला मिळून अंतःकरण चतुष्टय म्हणतात. हा अंतःकरण चतुष्टय नारायण तत्वापासून निघालाय आणि जेव्हा हा अंतःकरण चतुष्टय नारायण तत्वाला जाऊन मिळतो कायमच्या नारायण तत्वात लीन होतो ही मुक्ती असते. म्हणून चित्ताचं चैतन्य होणं हीच मुक्ती आहे. मनाचं चैतन्य होणं हीच मुक्ती आहे. बुद्धीचं चैतन्य होणं हीच मुक्ती आहे. अहंकाराचं चैतन्य होणं हीच मुक्ती आहे. या चारही गोष्टी चैतन्यात लीन होणं हीच मुक्ती आहे. या चारही गोष्टीची भगवंताच्या चरणावर आत्मस्वरूपात नारायण तत्वात अत्यंतिक निवृत्ती होणं हीच मुक्ती आहे. अंतःकरण चतुष्टयाचं नारायण तत्वात अत्यंतिक निवृत्ती होणं हीच मुक्ती आहे. मग यात प्रमुख मन आहे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान तीही धरी ध्यान विठोबाचे. मन प्रधान आहे या चार गोष्टीत आणि मनात अहंकार वास करतो. मग अहंकार मारा ना. रामनामाने अहंकार मरतो मनही मरत आहे.
रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयाशी लादली सकळ सिद्धी, वैराग्य सिद्धी वगैरे सगळ्या सिद्ध्या मिळतात, तो देव होतो. मग रामनामानं मन मारलं आतला अहंकार मरतो. जशी गरोदरबाई मेली आतला गर्भ वेगळा मारायची गरज नाही, तसं मन मेलं आतला अहंकार वेगळा मारायची गरज नाही. मन मेलं की अहंकार मरतो. मन रामनामानं मरतं, मन रामनामानं मरतं. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, अहंकार रामनामानं मरतो. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. तात्पर्य रामनामानं अहंकार मरतो, मन मरतं. आणि मग तुम्ही मन मारलं, अहंकार मारला, तुम्ही देव झाले. कशा प्रकारे देव झाले? रामनामानं मन मारले, अहंकार मारलाय. ज्याचा अहंकार मेलाय, मन मेले, तो राम असतो. तुम्ही रामनामानं राम होता, पण कसे होता? रामनामानं तुम्ही मन आणि अहंकार मारता. ज्याचा अहंकार आणि मन मेले तो राम असतो. म्हणजे पर्यायाने तुम्ही रामनामाने राम झाले. म्हणून तुकोबाराय म्हणतात की राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घ्यायची. राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घ्यायची. राम बनण्यासाठी अहंकार आणि मन मारावं लागतं, मग तुम्ही राम होता. मनुष्य मेल्यानंतर एका देहातून दुसऱ्या देहात जाणार हे मन असतं. नाथ महाराज लिहित आहेत, देहीचे देहांतर गमन वासनी योगी करी मन, आत्म्याशी देहांतर गमन जन्म मरण असे ना. ओवी नीट आहे का? नाथांची ओवी, नाथ महाराजची ओवी. देहीचे देहांतर गमन वासनी योगी करी मन, आत्म्याशी देहांतर गमन जन्म मरण असे ना. आत्मा स्थिर आहे, अचल आहे, विश्वव्यापी, तो आपली जागा सोडत नाही. मग एका देहातून दुसऱ्या देहात जाणार हे मन आहे म्हटले. आत्मा आपली जागा सोडत नाही. आणि हे मन एका देहातून दुसऱ्या देहात जात असताना ते तुम्हाला संसारात बांधतं. एका देहातून दुसऱ्या देहात मन गेलं ते तुम्हाला संसारात बांधतंय. अर्थात तुमचं मन मनरूपानं जर शिल्लक राहिलं तर ते तुम्हाला संसारात बांधणार, 84 लक्ष योनीमध्ये फिरवणार. आणि म्हणून तुम्हाला मन मारायचे. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला उपदेश करतात की तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. अर्जुना, तू तुझं मन मी कर, तू तुझं मन कृष्ण कर, राम कर. तुझं मन कृष्ण राम झालं की ते राम होईल. आणि तुझं मन मनरूपानं शिल्लक असेल तर ते पुढच्या प्रवासाला निघेल, तुला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधेल. म्हणून तुम्हाला तुमचं मन राम करायचे, कृष्ण करायचे. आणि मन रामनामाने राम होतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासूनी निवृत्तीशी आले. मनाचं राम करायचे, रामनामानं होतं. मनाचं राम करणं म्हणजे मन मारणं. मन रामाच्या चरणात लीन होणं म्हणजे मनाचं राम करणं. मग रामनामानं तुम्ही अहंकार मारलाय, मन मारले, अर्थात अहंकार मन भगवंताच्या चरणात लीन झाले. अर्थात रामनामानं मन मारले. मन मेले की मनच राम होतं. मग रामनामानं मन मारले, मन मेले की तुम्ही राम झाले. पर्यायाने रामनामाने तुम्ही राम झाले. म्हणून राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घ्यायची. रामनामानं तुम्ही रामच होता, रामच होता. पण राम निरंतर गोकायचं आहे, निरंतर गोकायचं आहे. तर रामनामानं राम होता येतं. आणि राम निरंतर नाही गोकला तर मन मनरूपानं शिल्लक राहतं. निरंतर राम गोकला तर मन मरतं. मन मरणं म्हणजे राम होणं. पण राम निरंतर नाही गोकला तर मन शिल्लक राहतं आणि पुढच्या प्रवासाला निघतं, तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतं. आणि मग देहीचे देहांतर गमन वासने योगी करी मन, आत्म्याशी देहांतर गमन जन्म मरण असे ना. तुम्हाला रामकृष्णामानं मन मारायचं, मनाचं उन्मन करायचं. तुम्ही असा एक सर्वसाधारण नियम आहे की तुम्ही ज्याचे निरंतर चिंतन करता तुमचं मन तीच वस्तू बनते. याला नाथ महाराज म्हणतात की चिंतने चिंतने तदरूपता, चिंतने चिंतने तदरूपता. तुम्ही ज्याचे निरंतर चिंतन कराल तुमचं मन ती वस्तू बनते. नाथ महाराजांनी एक भिंगोटीचा दृष्टांत दिलाय.
नाथ भागवतात. महाराज म्हणतात की एक भिंगोटी नावाचा किडा असतो. तो स्लॅबला किंवा जुन्या काळी माळवदाला एक घर करायचा, त्याला म्हणायचं कुंभारणीचं घर. या भिंगोटीला कुंभारी नाही म्हणतात ग्रामीण भागात. ती कुंभारीन, भिंगोटी म्हणजे कुंभारीन, ती कुंभारीन मातीचं घर करते खांडाला किंवा स्लॅबला, आणि गवतावरून एक आळी पकडून आणते आणि त्या मातीच्या घरात डांबून ठेवते. ती कुंभारीन त्या आळीला खातही नाही आणि जाऊ देत नाही. म्हणजे तिला मारायचं नाही आणि जगू द्यायचं नाही, तिला भेदरून सोडायचं. तिला डांबून टाकले, कुंभारीन बाहेर जाते, त्या आळीला धाकच. कुंभारीन येईल, मला मारील, मला खाईल. त्या आळीला धाक. मग धाकाच्या पोटी ती आळी सारखं त्या कुंभारणीचं चिंतन करते, आणि सारखं कुंभारणीचं चिंतन केल्यामुळं एक दिवशी त्या आळीला पंख फुटतात आणि आळी कुंभारीन बनून उडून जाते. याला म्हणतात चिंतने चिंतने तद्रूपता. तसं तुम्ही निरंतर रामनामाचं चिंतन करा. तुमचं मन राम बनतं, अर्थात तुम्ही राम बनता. तुमचं मन राम बनतं, अर्थात तुम्ही राम बनता. याला म्हणतात चिंतने चिंतने तद्रूपता. तुम्ही जी वस्तू निरंतर घोकाल, जी वस्तू निरंतर घोकाल, चित्त त्या वस्तूचा आकार धरतं. या जन्मात किंवा पुढच्या जन्मात तुम्ही तीच वस्तू बनता. देवाच्या हद्दीपर्यंत या जन्मातच तुम्ही देव बनता, पण पुनर्जन्माच्या हद्दीपर्यंत पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनता. नरमारा लिहितात, आणि मरणी जाय जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. तुम्ही आयुष्यभर ज्या गोष्टीवर सर्वात जास्त प्रेम केले, तुमचं चित्त त्या वस्तूचा आकार धरतं आणि पुढच्या जन्मात तुम्ही तीच वस्तू बनता. आयुष्यभर तुम्ही बैलावर प्रेम केले, किल्लार जोडी बेलापूरची सुंदर बैल आहेत, बैलावर प्रेम केले. कुणी मुलावर करतं, मुलीवर करतं, धनावर, संपत्तीवर, कुत्रं, मांजर, झाड कशावर करता. उदाहरण, तुम्ही बैलावर प्रेम केले, आयुष्यभर सर्वात जास्त प्रेम बैलावर केले. तुमचं चित्त बैलाचा आकार धरतं आणि तुम्ही मेल्यानंतर पुढच्या जन्मात बैलच होतात, बैल होता. आयुष्यभर ज्याचं चिंतन केलंय, आयुष्यभर ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केलंय, पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू म्हणता. मग असा जर सिद्धांत आहे तर तुम्ही रामनामावर प्रेम करा ना. तुम्ही रामावर आणि रामनामावर सर्वात जास्त प्रेम करा. तुमचं चित्त रामस्वरूप बनेल, तुम्ही राम बनाल. याच जन्मात बनाल आणि मेल्यावरही बनाल. या जन्मात राम बनाल तर जीवनमुक्ती, मेल्यावर राम झाले तर विदेह मुक्ती, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडाल. याला म्हणतात चिंतने चिंतने तद्रूपता. तुम्ही ज्याचं चिंतन कराल तुम्ही ती वस्तू बनता. ते आळीनं कुंभारणीचं चिंतन केलं, आळी कुंभारीन झाली. तुम्ही रामाचं चिंतन करा, तुम्ही राम होता. याला तुकोबारा म्हणतात की राम म्हणता रामाची व्हायची, पदी बैसोनी पदवी घ्यायची. राम म्हणता रामाची व्हायचे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. रामनामानं तुम्ही राम होता, पण कसं होता की मन हे राम झाले, मन हे राम झाले. रामनामानं अर्थात अखंड रामनामानं तुम्हाला अहंकार आणि मन मारायचे, मनाचं उन्मन करायचे. मनाचं उन्मन करणं म्हणजे मन मरणं, आणि मन मरणं म्हणजे काय वस्तू नाही. मेल आणि त्याची अंतयात्रा काढली. मन हे काल्पनिक वस्तू आहे. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावे. मन हे भगवंत आहे, पण शरात काल्पनिक गुप्त रूपानं राहतं. निरंतर रामनामानं तुमचं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मग हेच रामनाम निरंतर असेल तर निरंतर अंतर्मुख, निरंतर अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला निरंतर स्थिरता लाभेल. आणि मनाची निरंतर स्थिरता म्हणजे मन रामाच्या चरणात लीन झाले, तिथे त्याचं उन्मन झाले, ते मेलंय, ते मनरूपानं शिल्लक राहिलं नाही. ते रामाच्या आत्मस्वरूपात किंवा रामाच्या चरणात लीन झाले आता हृदयात. मन मेलं, मधला अहंकार मेला. मग रामनामाने मन स्थिरावले, त्याचं उन्मन झाले, त्याची अत्यंतिक निवृत्ती झाली. मग मनात वास करणारा अहंकारही मेलाय. पर्यायाने काय झाले, रामनामानं अहंकार मारलाय, मन मारले. अहंकार असेल मन मरणं ही मुक्ती असते. मुक्ती म्हणजे राम होणं. मग रामनामानं मन मारले, अहंकार मारलाय, तुम्ही राम झालेत. मग पर्यायाने तुम्ही रामनामानं राम झाले. म्हणून राम म्हणता रामाची होय जे, पदी बैसोनी पदवी घ्यायची.
राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायची. मग आता रामाचं पद ही काय लहान गोष्ट आहे का? राम म्हणता रामाची होईजे, रामनामाने तुम्ही राम झाले, पण तुम्हाला रामाचं पद मिळालं. नारायणाचं पद मिळाले, तुम्ही नराचे नारायण झालेत. पद मिळाले, कोणतं पद? हरिपद मिळाले, संतपद मिळाले. संसारातले आलतू फालतू जोटर मोटर पदं नाही आहेत. संसारातली सगळी पदं जोटर मोटर आहेत. या विश्वात सर्वात मोठं पद काय? तर हरिपद किंवा संतपद. तर तुम्हाला पद मिळतं, त्या पदावर बसता, तुम्ही पदाधिकारी होता, अर्थात तुम्ही नराचे नारायण होता, विश्वाचे मालक होता. तुम्ही हरिपदावर बसता आणि विश्वाचे मालक होता. आणि म्हणून उभ्या आयुष्यात एकच करायचे, राम गोकायचं, निरंतर राम गोकायचं. रिकामा अर्धगडी राहू नको, निरंतर राम गोकायचं. नित्य असत्य अमित हरिपाठादेश, नित्य राम गोकायचं. राम नामानं तुम्ही रामच होता, रामाचं पद तुम्हाला मिळतं आणि रामाची गादी तुम्ही चालवता. काम क्रोध दोन्ही दिले बंदीखानी. काय? आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध दोन्ही दिले बंदीखानी. तुका म्हणे इंद्रियाचे धनी आम्ही, काम क्रोध दोन्ही तुका म्हणे दिले बंदीखानी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. मन हे प्रमुख इंद्रिय, सकळ इंद्रिया मन हे प्रधान. ती धरी ध्यान विठोबाचे. मनाने विठोबाचं रामाचं ध्यान धरले, ते विठ्ठल झाले. मेले म्हणजे विठ्ठल झाले. मन ताब्यात आलं, मन मेले की बाकीचे इंद्रिय मरून पडतात. इंद्रिया ते आधीच उबडे, सूत्रधारेवने साईकडे वावजायची. त्या दोऱ्या कळसूत्री बाहुल्याचा खेळ असतो. बोटाने दोऱ्याने ते बाहुल्या नाचवतात, पण सूत्रधार आता जेवायला गेलाय, दोरा हलत नाही, त्या बाहुल्या उताने पडतात. तसं सूत्रधार मन आहे, हे मन मेलंय, इंद्रिय उताने पडतात. दोरा हलवणारा मनुष्य थांबलाय किंवा जेवायला गेलाय, ब्रेक घेतलाय, बाहुल्या उताने पडतात. मन मेलंय, इंद्रिय उताने पडतात. का? तर बाहुल्याला नाचवणारा सूत्रधार आहे, इंद्रियाला नाचवणारं मन आहे. इंद्रिया ते आधीच उबडे, सूत्रधारेवने साईकडे वावदेशी. मन आहे इंद्रियांचा स्वामी. जसं राजा ताब्यात आला की सैन्य ताब्यात येतं, तसं मन राजा आहे. मनरूपी राजा ताब्यात आला की इंद्रियरूपी सैन्य आपाप ताब्यात येतं. मन मारायचे आणि मन मेले की इंद्रिय ताब्यात येतात. इंद्रिय ताब्यात येणं, तो जितेंद्रिय असतो, तो गोसावी असतो, तो देव असतो. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी म्हणजे देव, गोसावी म्हणजे देव किंवा संत. तात्पर्य तुम्ही रामनामानं राम होता, रामाची पदवी मिळवता, रामाच्या पदावर बसता, ब्रह्मांड नायक होता, विश्वाचे धनी होता. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी म्हणजे राजा. आणि मग महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात की ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. की मुखातून सातत्यानं राम जर निघाला, ऐसे सुख वचनी आहे, वचन म्हणजे बोलणे. तुमच्या बोलण्यातून सतत जर राम 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 निघाला, नॉनस्टॉप राम निघतोय, तुमचे वचन म्हणजे रामच आहे. सारखं राम रामच बोलताय तुम्ही. तर सारखं राम राम बोलल्यानं, सारखं राम घोकल्यानं झालं काय? तर तुम्ही राम झाले, रामाचं पद तुम्हाला मिळालं, विश्वाचे मालक झाले. हा विश्वास ठेवा, अनुभव घेऊन पहा. महाराज म्हणतात हा विश्वास ठेवा, अनुभव घेऊन पहा. आणि राम घोकणं आणि राम होणं, रामाचं पद मिळणं हे सर्वात मोठं सुख आहे, ते आत्मसुख आहे. आणि म्हणून महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात की ऐसे सुख वचनीय आहे, विश्वासे अनुभव आहे. तुमचं वचन हे रामनाम असावं.
रामनामाशिवाय शब्दही बोलू नये. आता बोलण्याचे नाही देवाविना काही. बोलेल तर राम. आणि म्हणजे आज तुम्ही निरंतर राम घोकतायत, तुमचं वचनच राम झालंय, तुम्ही बोलताय ते रामच बोलतायत. रामानं राम होता मग. हा विश्वास ठेवा, अनुभव घेऊन पहा. राम घोकलाय निरंतर, तुम्ही राम झाले. रामाचे पद मिळाले, विश्वाचे मालक झाले, आणि तुम्ही आत्मसुखात लोळतायत. आणि म्हणून राम घोकून राम होणं, रामाचं पद मिळवणं हे सर्वात मोठं सुख आहे. आणि ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव आहे. आणि मग जो रामनामानंच राम झालाय, त्याला रामनामाची चटक लागते, त्याला रामनामाची चव कळते. त्याला इतर कुठल्या चवी आवडत नाहीत. आवडते ती फक्त रामरसाची चव. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात आणि महाराज बोलतायत की रामरसाच्या चवी आनरस रुचती केवी. रामरसाच्या चवी आनरस रुचती केवी. रामरस अनेक प्रकारचे रस आहेत. आमरस आहे, सुधारस आहे. एकदा रामरसाची चटक लागली की बाकीचे रस माती मोल वाटतात. अनंत काळापासून तुमचं मन या सृष्टीत फिरतंय. तुम्ही तुमच्या मनाला एकदा विचारावं की मना, अनंत काळापासून तू या सृष्टीत फिरतोयस, प्रत्येक येवणीत काही ना काही खात आलास, मग तुला या अनंत येवणीमधील सर्वात गोड काय लागलं? तर आमच्या मनानं उत्तर द्यावं की मला मनुष्य येवणीतील रामनाम सर्वात गोड लागलं. आमच्या मनानं काय उत्तर द्यावं की मला मनुष्य येवणीतील रामनाम सर्वात गोड लागलं. आणि म्हणून महाराज म्हणतात की रामरसाची चवी आनरस रुचती केवी. रामरसाची चवी आनरस रुचती केवी. अनेकदा रामरसाची चटक लागली तर बाकीच्या रसाला काय चव आहे, ते कसे रुचतील? अर्थात या विश्वात सर्वात गोड रस काय तो रामरस आहे. आमरस नाही, सुधारस नाही, किंवा इतर जे रस असतील हे सगळे फडतूस आहेत. या विश्वात एकच रस आहे की ज्याला चव आहे आणि जो गोड आहे, तो रामरस आहे. आणि या रामरसाची चटक लागली, एकदा रामरसाची चव घेतली तर बाकीचे रस फिके लागतात. तात्पर्य एकदा रामनामाची गोडी लागली की तुम्हाला काही गोड लागत नाही, तुम्हाला रामनामच गोड लागतं. आणि मग ज्ञानोबा लिहितात की यया मनाचे एक निकी, जे देखील या गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतुकी दावीत जायचे. या मनाच्या सगळ्या खोडी वाईट आहेत म्हणले, याची एकच खोड चांगली, याची एकच सवय चांगली. काय? तर या मनाला जे जे पुन्हा पुन्हा दाखवावं ते तिकडे जायला सोकतं. यया मनाचे एक निके, जे देखील या गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायची. मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहेत, याची एकच सवय चांगली की जी वस्तू याला पुन्हा पुन्हा दाखवावं ते तिकडे जायला चटावतं. याला रोज तमाशा दाखवा, तमाशाला चटावेल. याला रोज सिनेमा दाखवा, सिनेमाला चटावेल. याला रोज हरिनाम दाखवा, हरिनामालाही चटावेल. मग असंच जर याच्या सोबत याला रोज हरिनाम दाखवा ना, हे हरिनामाला चटावेल. आणि हरिनामातच चव आहे, हरिनामात मजा याला कळालं की त्याला बाकीच्या विषयाचा तिटकारा येईल. आणि मग ज्ञानोबा लिहितात की जे जे का निमित्त देखील माझे सुख तिथुले अरोचक विषय घेईल. मनाचा असा भ्रम झालाय की इंद्रिया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. या इंद्रियांना मनाला असं वाटतंय की विषय भोगासारखी मजा कशातच नाही, पण मन आणि इंद्रिय विषयाकडे धावतात. पण या मनाला रामनाम दाखवत जा थोडं थोडं. एकदा मनाला कळलं की रामनामातही मजा आहे, मनाला इंद्रियाचा विषयाचा कंटाळा येतो. इंद्रियाचा म्हणण्यापेक्षा मनाला विषयाचा कंटाळा येतो आणि मन विषयातून काढता पाय घेतं आणि हरिनामाला चटावतं. आणि मग इथं ज्ञानोबा म्हणतात की जे जे का निमिक देखील माझे सुख तिथुले अरोचक विषय घेईल. मनाला पुन्हा पुन्हा रामनाम दाखवा, मनाला रामनामाची चटक लागेल, रामनामाची गोडी लागेल. आणि एकदा रामनामाची गोडी लागली की मन संसाराला आणि विषयाला विटेल
आणि मन संसार आणि विषयाला विटणं हे वैराग्य असताना वैराग्यानं देव भेटतो. हनुमान दानोबारा लिहितात की ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. मग हेच तुकोबारा म्हणतात की रामरसाची चवी आनरस रुचती किवी. एकदा रामरसाची रामनामाची चटक लागली की बाकी काही रुचत नाही, काही आवडत नाही. हे वैराग्य असते. या चरणात तुकोबारा सरळ वैराग्य सांगतात की रामरसाची चवी आनरस रुचती किवी. रामरस म्हणजे काय आंबा पिळायचा आणि रस प्यायचा असं नाही. रामरस म्हणजे सरळ मुखाने रामनाम घेणं. मग ज्यावेळेस तुम्ही मुखाने निरंतर रामनाम घेतात आणि रामनामाची गोडी लागली तुम्हाला संसार विषय मातीमोल वाटतात. संसार विषय मातीमोल वाटणं हे वैराग्य. अर्थात रामरसानं तुम्हाला रामनामानं तुम्हाला वैराग्य येतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की रामरसाची चवी आनरस रुचती किवी. आणि म्हणून तुकोबारा जागोजाग लिहितात रसाचं महत्व की ब्रह्मरस घेई काढा येणे पिढा वारेल. शिवी तो हा रस वाटी तो अनिका ग्यारे होऊ नका रानभरी. जिवे गोड 3 अक्षराचा रस अमृत तयास फिके पुढे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हे सगळे रामरस आहे. आणि मग रामरसाचं महत्व समजून घ्या. तुम्ही 10 लाख 15 लाख खर्च करून परदेश दौरा करता. कशा करता? आनंद मिळावा. तुम्ही बसल्या जागेवर एकदा निर्मळ मनानं राम म्हणा. एकदा राम म्हणा. 10 लाख खर्चून परदेश दौऱ्यात जो आनंद आला त्याच्यापेक्षा हजार पटीने जास्त आनंद इथं बसल्या बसल्या नुसतं राम म्हटल्याने मिळतो. तुम्ही राम म्हणा. याचा अर्थ तुम्ही परदेश दौरा करू नका असं मला म्हणायचं नाही. ज्याला जसं वागायचं तसं वागा. तुमचा पैसा आहे, तुमची इच्छा, परदेश दौरा करा. पण आनंद मिळावा, मजा मिळा. आनंद मिळावा, मजा मिळावी म्हणून तुम्ही परदेश दौरा करता लाखो रुपये खर्च करून. तो आनंद, ती मजा इथं बसल्या बसल्या एकदा राम म्हणल्यानं मिळते. याच्यावर विचार करा. महाराज तेच म्हणतात की रामरसाची चवी आनरस रुचती किवी. अर्थात तुम्ही निरंतर रामनाम घेताय त्यातून जो आनंद मिळतो तो कशानेच मिळत नाही. 15-20 लाख परदेश दौरा खर्च करूनही 15-20 लाख खर्च करून परदेश दौरा करूनही ती मजा मिळत नाही की जी मजा बसल्या बसल्या रामनामाने मिळते. आणि मग महाराज तेच म्हणतात की एकदा रामनामाची रामरसाची म्हणजे रामनामाची गोडी लागली मनाला निरंतर थोडं 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 रामनाम दाखवत जा. मन एकदम रामनामाकडं जाणार नाही. माशी कशावरी बसते पण विस्तावर बसत नाही. का तिला माहिती आहे मी विस्तावर बसले की जळून जाईल, माझं अस्तित्व नाही सगळं. तसं मन आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतं. मनाला माहिती आहे मी रामनामावर बसलो की मी राम होईल, माझं अस्तित्व संपेल. आणि प्रत्येकजण आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मन कशावरही बसतं पण रामनामावर बसत नाही. जशी माशी कशावर बसते, कशावरही बसते पण विस्तावर बसत नाही, तसं मन कशावरही बसतं पण रामनामावर बसत नाही. पण ज्ञानोबा अभ्यास योगात सांगतात की याला थोडं 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 रामनाम दाखवत जा. तरी गा ऐसे करी या आटापारा माझारी मोठके निमिष भरी दे तुझा. थोडं 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 आज एकदा उद्या 2दा 3दा असं राम म्हणत जा, वाढवत जा. आणि मन रोज थोडं थोडं राम म्हणू लागलं की मनाला कळतं की अरे अरे रामनामात बी मजा आहे. मग हे मन रामनामाला चटावतं. आणि मन रामनामाला चटवलं की त्याला रामनामातला आनंद वरचेवर 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 मिळू लागतो. ते पुन्हा पुन्हा रामनामाला चटावतं. तितका आनंद मिळतो ते पुन्हा चटावतं. आणि मग त्याला फायनली कळलं की रामनामातही खरी मजा आहे किंवा रामनामातच खरी मजा आहे. तर ते संसाराला आणि विषयाला कंटाळतं. मनाला संसार आणि विषयाचा तिटकारा येतो. आणि मनाला संसार आणि विषयाचा तिटकारा येणं म्हणजे सरळ सरळ वैराग्य. आणि वैराग्यानं देव भेटतो. ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदायोगी जीव होते. आणि म्हणून रामरसाची चव चाखायला शिका. अर्थात थोडं थोडं रामनाम घ्यायला लागा. म्हणजे मुखामध्ये हळूहळू नित्य रामनाम स्थिरावेल. आणि नित्य रामनाम स्थिरावलं की तुम्ही रामच व्हाल आणि पदी बैसून पदवी घ्याल. आणि म्हणून राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. या निरंतर रामनामानं मनुष्य रामच होतो. याचा अनुभव मी घेतलाय. आणि हे तुकोबारा अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. आणि महाराज म्हणतात की तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे.
महाराज शेवटच्या चौथ्या चरणात म्हणतात की मी स्वतः अनुभव घेतलाय, लोकांच्या म्हणण्याने मी सांगत नाही किंवा ऐकीव गोष्ट सांगत नाही, मी स्वतः अनुभवलंय. काय की राम म्हटल्यानं मनुष्य रामच होतो. मी राम घोकलाय, मी राम झालोय, हे अनुभवलंय आणि मग तुम्हाला सांगायलंय. हनुमान महाराज लिहित आहेत की आधी होता संत संग, तुका झालासे पांडुरंग, मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना. आधी होता संत संग, तुका झालासे पांडुरंग, मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना. तुका आधी पांडुरंग झाला आणि पांडुरंग होऊन पांडुरंगाचं नाव घ्यायला लागला, मग तुका संत झाला. संत कोणाला म्हणतात? एका शब्दात सांगतो, जो देहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. संताच्या अनेक व्याख्या, तिकडे जायचं नको, आता वेळ जाईल. एका भाषेत संत कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली, तो संत असतो. पण याच्याही पुढे गेलं तर जो देहून देवाचं नाव घेतो, मीची होनी पांडवा करीती माझी सेवा, मीची होनी पांडवा करीती माझी सेवा, जो देहून देवाची सेवा करतो, जो देहून देवाचं नाव घेतो, तो संत असतो. मग तुकोबारा काय म्हणतात की आधी होता संत संग, तुका झालासे पांडुरंग, मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना. तुका झालासे पांडुरंग, पांडुरंगाच्या नावानं तुका पांडुरंग झाला आणि पांडुरंगाचं नाव घेऊ लागला, तेव्हा तुका संत झाला. अर्थात जो देहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. देव पाहाव्याशी गेलो आणि देवची होऊन ठेवलो. देव पाहायला गेलो पण मीच देव झालो. कशाने? रामनामानं. अर्थात तुकोबाराय म्हणतात की मी निरंतर रामनाम घोकलं, मी निरंतर राम घोकला, राम घोकल्यामुळे मी राम झालो. हा अनुभव मी घेतलाय आणि मग तुम्हाला सांगायलोय की तुम्ही राम घोका, तुम्ही राम व्हाल. हनुमान महाराज लिहितात की राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायची. हा अनुभव मला आलाय, हा अनुभव मला आलाय. ऐकवायच्या गोष्टी नाही, अनुभव मला आलाय. मी राम घोकलाय, राम घोकल्यामुळे राम झालोय, राम घोकल्यामुळे मी राम झालोय. हा अनुभव मी घेतलाय, हा अनुभव मी चाखलाय, घेतलाय आणि तुम्हाला सांगतोय तुम्ही राम घोका, तुम्ही राम व्हाल. हनुमान महाराज म्हणतात की राम तुका म्हणे चाकोनी सांगे, तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. 2 मिनिटात अभंगाचं सार. तुकोबाराय म्हणतात की राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. राम रसाच्या चवी आन रस रुचती केवी. तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. तुकोबाराय एक मौलिक सिद्धांत देत आहे तिथं. तुकोबाराय वैकुंठाला गेले त्यावेळेस तुकोबारायने आम्हाला काही दिलं नाही, एकच सांगितलं, आम्ही जातो आमुचे गावा, आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुचे गावा, आमुचा राम राम घ्यावा. महाराज म्हणले मी गरुडावर बसलोय, वैकुंठाला चाललोय, पण जाताना तुम्हाला एक गोष्ट देऊन जातो. काय? आमुचा राम राम घ्यावा. माझ्याकडून राम नामाचा मंत्र घ्या आणि हा राम घोका. फायदा काय? तुम्ही राम व्हाल. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. मी एकच देतोय वैकुंठाला जाताना. काय? आमुचा राम राम घ्यावा. मी वैकुंठाला चाललोय, माझा शेवटचा राम राम घ्या आणि दुसरा अर्थ माझ्याकडून राम घ्या आणि तो घोका. तुम्ही राम व्हाल, तुमचं कल्याण होईल. राम होणं कल्याण असते. आणि म्हणून मी बोललो की वर्ल्ड कप आहे, क्रिकेटची वर्ल्ड कप मॅच आहे, शेवटची मॅच आहे, फायनल. आमने सामने 2 टीम उभ्या आहेत, फायनल मॅच आहे वर्ल्ड कपची. जीवाचं रान करतात, एक टीम जिंकते, एक टीम जिंकते, एक टीम जिंकते. जीवाचं रान करा, इतका राम घोका, इतका राम घोका, तुम्ही राम व्हाल. कशा प्रकारे? तर रामकृष्ण नामे उन्मनी साधली, रामकृष्ण नामे उन्मनी साधली.
तयासी लादली सकळ सिद्धी। राम म्हणता काम क्रोधाचे धन होय अभिमान देश धडी। रामनामाने काम क्रोध जातात, अहंकार जातो। रामनामाने मनाचं उन्मन होतं, मन मरतं। मग रामनामाने अहंकार मेला, मन मेलं। अहंकार मरणं, मन मरणं म्हणजे अहंकार आणि मन भगवंताच्या आत्मस्वरूपात लीन होणं। आणि अहंकार आणि मन भगवंताच्या आत्मस्वरूपात लीन होणं हीच मुक्ती असते। अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हीच मुक्ती असते। मग अहंकार आणि मन भगवंताच्या चरणावर किंवा भगवंताच्या आत्मस्वरूपात लीन झाले, तिथे त्याची अत्यंतिक निवृत्ती झाली आहे, ते मेलय, आत्मस्वरूपात लीन झाले कायमचं, ही मुक्ती असते। आणि मुक्ती म्हणजे राम बनणं। मग तुम्ही राम बनले कशाने पर्यायानं? तर रामनामानं। कारण रामनामानं मन मेलय, अर्थात आत्मस्वरूपात लीन झाले। मनाचं अहंकाराचं मरणं अर्थात मन अहंकार आत्मस्वरूपात लीन होणं ही मुक्ती आहे। मुक्त होणं राम आहे। मग तुम्ही राम बनले कशाने? तर रामनामानं। रामनामानं अहंकार मेला, मन मेलं, मन मरणं अहंकार मरणं ही मुक्ती आहे। मुक्ती म्हणजे राम, पर्यायानं तुम्ही रामनामानं राम झाले। म्हणून राम म्हणता रामाची होईजे पदी वैसोनी पदवी घ्यायची। राम म्हणता रामाची होईजे पदी वैसोनी पदवी घ्यायची। बाबांनो, मी वैकुंठाला चाललोय, जाताना एक मंत्र देतो आणि तो रामनामाचा मंत्र आहे। माझ्याकडून मंत्र घ्या ना, अबालवृंदानी अबालवृंदानी हा रामनामाचा मंत्र घोका, तुमचं कल्याण होईल। रामनामानं तुम्ही रामच व्हाल, रामच व्हाल, तुम्हाला रामाची पदवी मिळेल, तुम्ही विश्वाचे धनी व्हाल, ब्रह्मांडाचे धनी व्हाल। काही दिलं नव्हतं तुकोबारायांनी आम्हाला, धन दौलत पैसातला बायका मुलं आलतू फालतू असं काही सांगितलं नाही। आम्ही जातो आमचे गावा, आमचा राम राम घ्यावा। आम्ही जातो आमचे गावा, आमचा राम राम घ्यावा। महाराजांनी फक्त राम दिलाय। आणि रामाचा फायदा काय? राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नव्हे दरिद्रास पात्र कधी। राम म्हणता गर्भवास, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नव्हे दरिद्रास पात्र कधी। राम घोकल्याने तुमचा गर्भवास जातो, अर्थात जन्ममरणाचा फेरा जातो, तुम्हाला जीवनपणी दारिद्र्य येत नाही। तुम्हाला संसारिक बरकत दिली तुकोबारायांनी आणि मुक्ती दिली। चरण नीट ऐका, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नव्हे दरिद्रास पात्र कधी। तुम्ही निरंतर राम घोकला तर संसारात कधी दारिद्र्य येणार नाही, तुम्हाला बरकत येईल आणि रामनामानं तुम्ही जीवनपणी किंवा मेल्यावर मुक्त व्हाल। काय पाहिजे अजून? राम घोकला तर संसारात बरकत आहे आणि मेल्यावर मुक्ती आहे। जीवनाचा उद्देश काय? दोन्ही बाजूने जीवन सफल झालं, संसार सफल झाला, परमार्थही सफल झाला। राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नव्हे दरिद्रास पात्र कधी। आणि म्हणून तुकोबाराने राम दिलाय आम्हाला वैकुंठाला जाताना, आम्ही जातो आमचे गावा, आमचा राम राम घ्यावा। तुकोबाराचा हा राम अबाल वृंदानी स्वीकारावा, नित्यमुखानं राम घोकावा। नित्यमुखानं राम घोकला तर तुम्ही रामच होता, तुम्ही रामच होता। हा अनुभव मी चाखलाय। तुकोबारा म्हणतात मी राम नित्य घोकलाय, रामनामानं मी राम झालोय आणि मी राम झाल्यावर हा अनुभव घेतला तुम्हाला सांगतोय की तुम्ही राम घोका, तुम्ही राम व्हाल आणि राम होणं जीवनाचं अंतिम कल्याण आहे। हनुमान महाराज म्हणतात की राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता रामची होईजे पदी वैसोनी पदवी घ्यायची। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम। जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय।
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.